नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर केशव क्षीरसागर. दोन विषयावरती तुमच्याशी बोलण्यासाठी हा व्हिडिओ आहे. पहिला विषय आहे की रिक्षा चालकांना 18 फेब्रुवारी 2025ला उबेरने नवीन सर्व्हिस अग्रीमेंट त्यांच्याबरोबर केलं आहे आणि ते अप्रूव्ह करायला सांगताय उबेर. ते अग्रीमेंट म्हणजे काय ते अनेकांनी विचारलं. ते कसली PDF आहे आणि त्याच्याबद्दल समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये ओला उबेरला आता हिरवा कंदील अशा आशयाची बातमी एका नामांकित वृत्तपत्रामध्ये काल आली आणि सगळ्यांमध्ये चलबिचल झाली. अनेक लोक घाबरले की त्यात लिहिले की बाईक टॅक्सीच्या निर्णयाचे गुड कायम, RTOला अधिकृत माहिती नाही आणि पुण्याच्या डेप्युटी RTOना पण कोर्ट केलं. त्यामुळे अनेकांमध्ये चलबिचल आहे. त्याबद्दल पण सांगायचं आहे. पहिले बातमीबद्दल बोलूयात की कशी लागली बातमी हे माहीत नाही, परंतु जेव्हा मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं ज्यांनी स्वतःला कोर्ट केलं त्यांना की काय विषय आहे तो, असं काय आलंय का, तर ते म्हणले की असं काही आलेलं नाहीये. कुठल्याही प्रकारे राज्याचे रूल्स अजून आलेले नाहीयेत. मी मागच्या वेळेस जेव्हा संजय शेट्टी साहेबांना भेटलो होतो तेव्हा ते सुद्धा म्हटले होते की हा विषय लॉ कमिटीकडे आहे आणि लॉ कमिटीकडे असल्यामुळे लॉ कमिटीने अप्रूव्ह केल्यावरती मग तो मंत्रिमंडळ बैठकीत जाईल. मंत्रिमंडळाच्या अप्रुव्हल नंतर तशा प्रकारचे स्टेट ॲग्रिगेटर रूल्स येतील. बाईक टॅक्सीचा पण सेम विषय, खूप मोठा विषय. असं लपून छपून आजपर्यंत महाराष्ट्राची परंपरा नाही की असे मंत्रिमंडळातनं लपून छपून विषय आलेत आणि हळूच मागच्या दाराने कधी बाईक टॅक्सीला अप्रुव्हल दिलंय किंवा राज्याचे ॲग्रिगेटर रूल्स मागच्या दाराने अप्रूव्ह केले. असं होणं शक्य नाही. जेव्हा केव्हा येतील तेव्हा अधिकृतरित्या ते शासनाच्या वेबसाईटवरनं आणि जे मीडिया त्याकडनं येईल. ऑब्व्हियसली बाईक टॅक्सी तर आपण येऊन देणार नाही, आपण त्याला विरोध करूच. हे दोन्ही वेगवेगळे विषय, बाईक टॅक्सी विषय वेगळे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे कॅब ॲग्रिगेटर रूल्स विषय वेगळे. कॅब ॲग्रिगेटर रूल्स काय आहेत ते बघायला आपण पण उत्सुक आहोत. सरकार आपल्या बाजूने नियम केलाय का कंपन्यांच्या बाजूने नियम केलेत, आणि बाईक टॅक्सीला तर आपण सुरू होऊन देणारच नाही. ते न होण्यात देण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. त्याबद्दल आपण नंतर बोलू. आज या बातमीबद्दल आहे की याच्यामध्ये एवढं काही काळजी करण्यासारखं नाहीये. का लागली बातमी मला माहित नाही, पण त्या बातमीमध्ये तथ्य असलं असतं तर इतरही वृत्तपत्रांमध्ये ती बातमी लागली असती. मी इतर वृत्तपत्रांचे जे पत्रकार मित्र त्यांना विचारलं, ते म्हणले असं त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फॉर्मेशन अजून मिळालेली नाहीये. तर ती बातमीमुळे कोणी घाबरून जाऊ नका, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. दुसरा विषय, उबेरचं जे 18 फेब्रुवारीला सगळ्यांना अपडेट झालेत, फक्त रिक्षा चालकांना, कॅबला आले नाहीये. आणि 18 फेब्रुवारी 2025चं जे शेवटचं अपडेट आहे उबरचं, तुमच्याबरोबर जे रिलेशन आहेत उबेरचे, तर ते काय असं सगळ्यांचे प्रश्न होते. खूप मेसेजेस पडले ग्रुप्सवरती की सर काय आहे उबरचे अग्रीमेंट, काय फरक पडलाय. त्यातले काही गोष्टी आपल्यासाठी चांगल्या पण आहेत, काही गोष्टी वाईट पण आहेत. ते आता अग्रीमेंट ते उबेरने बनवलं तर 100% किंवा कुठलीही जेव्हा कंपनी स्वतः अग्रीमेंट बनवते तेव्हा त्या कंपनीच्या फायद्याचा जास्त विचार होणं साहजिक आहे. आणि तुम्ही ते अप्रूव्ह केलं तरी पण लगेच तुम्ही कशामध्ये अडकला वगैरे असं होत नाही. धंदा करायचा आहे, ज्याला ते अग्री करायचं आहे. माझी तर इच्छा की तुम्ही ते वापरू नये ऍप्लिकेशन्स, का की ते तुम्हाला रेट देत नाही, पण तो निर्णय तुमचा आहे. जर का तुम्ही ते ऍक्सेप्ट जरी केलं तर तुमचं काय नुकसान लगेच सुरू होईल अशातला भाग नाहीये. उबरनी फक्त असं केलं की उबरनी एक नवीन मॉडेल बिझनेसचं आणण्याचा प्रयत्न केलाय. ओला उबेर कंपन्या आल्यानंतर काही वर्षांनी इतर कंपन्या सुद्धा या बिझनेसमध्ये आल्या. रॅपिडो असेल, इनड्राईव्ह असेल, आणि अजून पण छोट्या मोठ्या राज्यांमध्ये काही काही कंपन्या, गम्मा यात्री म्हणून एक कंपनी आहे साऊथ इंडियामध्ये, ते खूप ठिकाणी काम करतात. तर या कंपन्यांनी बिझनेसचं नवीन मॉडेल आणलं. कॅब ॲग्रिगेटर रूलच्या साच्यामध्ये, संज्ञेमध्ये न बसण्यासाठी किंवा त्यातले जे कायदे आणि नियम आहेत त्यातनं वाचण्यासाठी त्यांनी SaaS नावाचं मॉडेल आणलं, ज्याला सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस मॉडेल त्याला म्हणतात, SaaS. की आम्ही तुम्हाला आता फक्त, म्हणजे या केसमध्ये उबर कंपनी आपल्याला फक्त सॉफ्टवेअर विकते. उबेर कंपनी ही कॅब ॲग्रिगेटर नाही, उबेर कंपनी ही ट्रॅव्हल एजंट नाही, उबेर कंपनी ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करणारे कोणी नाहीये. त्यामुळं याच्या पुढे आपला संबंध उबेरची फक्त हे सॉफ्टवेअर जे उबेरने तयार केलं ते आपण वापरतोय आणि त्या मोबदल्यात त्यांना आपण जी फी देतोय ती फी देतोय. कमिशन याच्या पुढे उबेर आपल्याकडनं घेणार नाही. उबेर आपल्याकडनं फक्त प्लॅटफॉर्म फी घेईल, जे पूर्वी 25 रुपये, त्यांनी त्यामध्ये 6 रुपये कमी केले, 19 रुपये फी केली असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की 25 + 19 असे डबल पैसे कट होतात. हा विषयावरती आपण नंतर बोलूयात. पण काही लोकांचं म्हणणं आहे की फक्त 19 रुपये कट होतात आणि आता उबेर कमिशन घेत नाही. तर हे SaaS मॉडेलमध्ये ॲग्रिगेटर जे आता कंपन्यांनी जे ॲग्रिगेटर लायसन्ससाठी अप्लाय केलं, यातला फरक तुम्हाला सांगतो. बेसिकली फरक हाच आहे की याच्या पुढे कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्ही ॲग्रिगेटर रूलचं लायसन्स घेण्यामध्ये आम्ही बांधील नाही, कारण की आम्ही ॲग्रिगेटर आणि आम्ही फक्त सर्व्हिस, सॉफ्टवेअरची सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहोत. त्यामुळे रिक्षा चालकांचे कॅबचा विषय अजून नाहीये.
पुढे कॅबला पण ते हे लागू करतील किंवा करणार नाही किंवा वेगळे काही खेळी असेल ते मला माहित नाही. ऑटोबद्दल आपण आज बोलतोय, तर त्यांचं म्हणणं की याच्या पुढे रिक्षामध्ये आणि आमच्यामध्ये फक्त सास अग्रीमेंट आहे. आम्ही त्यांचे सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, आम्ही बाकी कुठल्याही गोष्टीला बांधील नाही आहोत. तर याचे काही फायदे पण आहेत, काही नुकसान पण आहेत. कागदोपत्री जरी हे आपल्यासाठी चांगलं अग्रीमेंट असलं तरी पण प्रत्यक्षात या कंपनी त्याप्रमाणे काम करत नाही, आपला अनुभव आहे. आणि आत्ता पण म्हणजे 18 फेब्रुवारी नंतर सुद्धा 4-5 दिवस उलटलेत आणि त्या हिशोबाने सुद्धा कंपनीने जे अग्रीमेंटमध्ये स्वतः लिहिलंय त्याप्रमाणे कंपनी वागत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कन्झ्युमर कोर्टमध्ये मागचा जो व्हिडिओ टाकला आपण 1-2 महिन्यापूर्वी, तुम्हाला आव्हान केलं तुम्ही कंप्लेंट टाका कन्झ्युमर कोर्टमध्ये की उबेरचे आम्ही एक प्रकारचे कस्टमर आहोत, कारण की आम्ही त्याला पैसे देतो. तर ते त्यातनं वाचण्यासाठी हे नवीन उबेरनी याच्यात केलेलं असू शकतं, पण त्यात त्यांनी स्पष्ट तुमच्याकडनं वधून घेतलं की तुम्ही आमच्या कुठल्याही प्रकारे कन्झ्युमर नाही आहे, तुम्ही आमच्या कुठल्या प्रकारचे ग्राहक नाही, त्यामुळे तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्यात संरक्षण मागू शकत नाही, यात लिहून घेतलेलं एक उदाहरण आहे. तो एक पॉईंट आहे. दुसरा एक पॉईंट आहे की उबेरचं म्हणणं आहे की एम्प्लॉयमेंट रिलेशन आपल्यात नाहीये. म्हणजे मालक नोकर रिलेशन जे असणं बंधनकारक असतं कामगार कायद्यांचं संरक्षण मिळण्यासाठी, ते रिलेशन आपल्यामध्ये नाही. आपल्यामध्ये फक्त एक अग्रीमेंट आहे आणि हे अग्रीमेंट सास अग्रीमेंट आहे, असं उबेरचं म्हणणं आहे. यातली चांगली बाजू बघायला गेलं तर उबेरचं तर म्हणणं आहे की आम्ही फक्त तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करू, आम्ही दर ठरवणार नाही. तुम्ही पॅसेंजरकडनं किती रुपये घ्यायचे याच्यासाठी आम्ही तुम्हाला फेअर सजेस्ट करू, ते तुमच्यावरती बंधनकारक असणार नाही, असं उबेरचं म्हणणं आहे. कारण की आम्ही तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, तुम्ही ते फेअर जे तुम्हाला घ्यायचं आहे ते घेऊ शकता त्यांच्याकडनं, त्याचं आम्हाला कमिशन पण नको, आम्हाला त्यात बोलायचं पण नाहीये. आम्ही फक्त तुमच्याकडनं प्लॅटफॉर्म फी घेऊ आणि तुम्ही ते फेअर ठरवा. जर का हे झालं तर आपल्यासाठी सोन्याहून पिवळं आहे. पण दुर्दैवाने कंपनी अशी बोलल्यापासनं आम्ही विचारलं रिक्षाला, कारण ते म्हणले की असं काही होत नाहीये, 9-10 रुपयाच्या रेटनीच आम्हाला अजून उबेर भाडं देतं. उबेरनी बिलकुल आमच्यामध्ये इंटरफेअर करणं बंद केलं नाही. तरी किंवा कमीत कमी ऍटलिस्ट जेव्हा उबेरची ट्रिप वाचते तेव्हा तिला सजेस्टेड फेअर यायला पाहिजे होतं, पण ते पण येत नाहीये. जे पूर्वी होतं तेच दिसतंय. तर उबेरने अग्रीमेंट चेंज केलंय, पण रियालिटीमध्ये जो फरक दिसला पाहिजे की उबेर आता याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आणि जे सरकारी आरटीओचा जो रेट आहे, ज्यासाठी आपण सगळं भांडतोय, एवढं सगळं रामायण चाललंय, त्या रामायणानुसार जी आपली जीत असेल की उबेरने जो सरकारी रेट आहे 17 रुपये पर किलोमीटर रिक्षाचा, आणि पहिल्या 1.5 किलोमीटर 25 रुपये पर किलोमीटर, तो रेट आपल्याला जर का दिला, त्यामध्ये हस्तक्षेप नाही केला तर आपण एक लढाई रिक्षाच्या बाबतीत जिंकलोच आहोत. पण हे कागदोपत्री जरी उबेरने मान्य केलेलं असेल तरी प्रत्यक्षात अजून केलं नाहीये. मे बी करत असतील, नसतील करत तर आता आपण पण कायदेशीर मार्गाने लढतोय. तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण पण न्यायालयात जातोय, आणि जर का हेच आपल्याकडनं अग्रीमेंट घेतात करून त्यात तेच ते पाळत नाहीयेत तर नक्कीच आपण त्यांना ते रेट्स, जर का तेच म्हणतात की आम्ही रेट ठरवणार नाही आणि जर का तेच रेट देत नाहीत तर आपण त्यांना कोर्टात खेचू शकतो आणि ते मिळवून घेऊ शकतो. तर हा फरक आहे. पूर्वीचे तुमचे जे अग्रीमेंट होते की एक प्रकारे कॅब अग्रिगेटर रूल्स मधनं वाचण्यासाठी हे नवीन सास मॉडेल अजून कुठल्याही, म्हणजे आता यांनी अग्रीमेंट केलंय पण याला कुठल्याही कोर्टाचे अजून याच्यामध्ये असं नाही झालं की आपण कोर्टात गेलो आणि कोर्टाकडनं याच्यावरती मोहर बसले की नाही हे बरोबर आहे, हे आपण चॅलेंज करू शकतो. खूप लूपहोल्स आहेत. एक लॉचा स्टुडंट ज्याला आपण म्हणतो, मी सांगायचं मी वकिलीची प्रॅक्टिस करत नाही, मी वकिलीचं डिग्री जरी घेतली असेल वकिलीची तरी प्रॅक्टिस मी वकिलीची करत नाही, त्यामुळे मी तुम्हाला कायदेशीर सल्ला ऑफिशियली देऊ शकत नाही. पण जे काही ज्ञान आहे वकिलीचं आणि जे काही मी तुम्ही डिस्कस केलं, खूप लूपहोल्स आहेत. ते जे अग्रीमेंट आहे ते वॉइड सहज होऊ शकतं कोर्टात गेलं तर, कारण की ते एकतर्फी अग्रीमेंट आहे, ते त्या कंपनीच्या बाजूने अग्रीमेंट आहे, असं आपण कोर्टात ते प्रूव्ह करू शकतो. पण शेवटी तो कोर्ट आहे, तिकडे आपल्याला आपल्या तेवढ्या ताकदीने, जेवढे त्यांचे भारी वकील असतात, जेवढ्या मोठमोठ्या फर्मला ते एंगेज करतात, तेवढे चांगले जर का वकील आपण आपल्यातर्फे देऊ शकलो तर आपण या गोष्टी पण चॅलेंज करू शकतो. पण मला असं वाटतंय की आत्ता जी मागणी आपण करतोय की आम्हाला आमचे आरटीओ दिलेले रेट आहे ते तुम्ही कमी करू नका, हे उबेरनी कागदोपत्री होईना आता मान्य केलं आहे. आणि अशी आशा करूयात की येत्या काही दिवसांमध्ये उबेर ते प्रत्यक्षात सुद्धा मान्य, इतकीच उबेर मान्य करतच नव्हतं, पण जर का हे अशा प्रकारचं अग्रीमेंट जे उबेर म्हणतंय त्या प्रकारचं देत असेल तर ही अत्यंत चांगली गोष्ट आहे रिक्षा चालकांसाठी. उबेरच्या अधिकाऱ्यांना मी निश्चित त्या बाबतीमध्ये विचारेल की तुम्ही जे आमच्याकडनं लेखी अग्रीमेंट घेतलंय त्याप्रमाणे अजून तुम्ही ऍपमध्ये बदल का केले नाही, त्याच्यावरती लिहून काय येत नाही की एवढे रुपयाचं तुम्ही फेअर सजेस्ट करताय.
त्यात उबेरने दिलं की आम्हाला अधिकार, म्हणजे उबेरला अधिकार नाहीये ते फेअर ठरवण्याचा, आणि तो फेअर तो रिक्षा चालक ठरवेल आणि त्यांनी ते सरकारी नियमांनुसार ठरवलं पाहिजे, म्हणजे जो आरटीओ रेट त्यानुसार ठरवलं पाहिजे. तर हे अजून प्रत्यक्षात काही येत नाही, हे मी नक्कीच उबेरच्या अधिकाऱ्यांना विचारेल. मागच्या वेळेस जेव्हा उबेरच्या अधिकाऱ्यांशी आपण बोललो होतो तेव्हा मी त्यांना विचारलं की हे तुम्ही ठीक आहे, हे चांगली गोष्ट आहे, पण हे कॅबला पण येईल का? तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी ऑफिशियली नाही, अनऑफिशियली सांगितलं की बहुतेक हे आम्ही कॅबला आणण्याचा पण विचार करतोय. तर बहुतेक हे कॅबला पण पुढे येईल असा अंदाज आहे, पण याच्याबद्दल अधिकृतरित्या मला काही माहित नाही. मी त्यांना अनऑफिशियली विचारलं होतं, तर त्यांनी मला अनऑफिशियली सांगितलं. पण जर का हे अग्रीमेंट उबेर जे आणते ते खरोखर प्रत्यक्षात ते सुद्धा 100% पाळणार असतील, तर आम्हाला उबेरकडनं इतर काही नकोय किंवा सगळ्याच कॅब कंपनीकडनं आम्हाला फक्त आम्हाला आमच्या हक्काचे दर हवेत, आम्हाला आमचा हक्काचा व्यवसाय हवाय. आमचा व्यवसाय आणि हक्काचे दर तुम्ही चोरू नका, तुम्ही ट्रान्सपरंट राहा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर का कंपनी बोलती एक आणि करती एक, तर निश्चितच या देशामध्ये कायदे संविधान सर्वोच्च आहे. आपण सगळ्यांनी मार्गाने रस्त्यावर पण लढू आणि कोर्टात पण लढू. आपण सगळे साथ देतो त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या जर का मनात अजून काही शंका असतील या कॅब हा जो नवीन जे उबेरनी सर्व्हिस अग्रीमेंट केलं त्याबद्दल, तर तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपण जी वर्गणी काढली त्या वर्गणीच्या माध्यमातून आपण कोर्टात त्या कंपन्यांविरोधात जातोय, तुम्हाला सांगितलंय. आत्ता ज्या कंपन्यांच्या विरोधात आपण कोर्टात जातोय त्याच्यामध्ये बाईक टॅक्सीचा हा विषय नाहीये. हा जो विषय की हा रेट कॅबला आणि रिक्षाला जो सरकार मान्य आहे तो देत नाही, म्हणजे आता जे अग्रीमेंटमध्ये त्यांनी जे लेखी मान्य केलंय ते प्रत्यक्षात होत नाही, त्यासाठी आपण कोर्टात जातोय. त्यासाठी आपण केस प्रिपेअर केली आहे. बाईक टॅक्सीसाठी आत्ता कोर्टात जाऊ शकत नाही, कारण की बाईक टॅक्सी आत्ता चालूच नाहीये राज्यामध्ये, त्यामुळे कोर्टात जायचा विषयच येत नाही. आणि बाईक टॅक्सी येऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. बाईक टॅक्सी आल्यानंतर कोर्टात जाऊन पण काही विशेष आपल्याला हासिल होणार नाही. त्यामुळे जर का बाईक टॅक्सीसाठी लढायचं असेल ते रस्त्यावरतीच लढावं लागेल. ज्या प्रकारच्या बातम्या दिसत आहेत बाकीच्या वर्तमानपत्रांमध्ये राज्यातल्या, की आधी मुंबईमध्ये येईल आणि मग इतर राज्यांमध्ये येऊ शकतं, तर गाफील न राहिलं पाहिजे. मुंबईमध्ये आलं तर ते साहजिक आहे, हळूहळू इतर शहरांमध्ये आणणं पण त्यांना सहज शक्य होईल. त्यामुळे कॅब ॲग्रिगेटर रूल प्रमाणे कंपन्या वागत नाहीयेत किंवा सरकारी नियमांप्रमाणे आपल्याला दर देत नाही, यासाठी आपण ती केसचं प्रिपरेशन करतोय. बाईक टॅक्सीसाठी अजून कोर्टात जाण्याचा विषयच येत नाही, कारण की अजून बाईक टॅक्सीला अप्रुव्हल नाहीये. त्यामुळे भांडायचं कोणाच्या विरोधात हा प्रश्न आहे. त्यासाठी रस्त्यावरतीच आंदोलन करावं लागेल. सरकारने ते आणू नये म्हणून रस्त्यावरतीच भांडावं लागेल. त्यासाठी तुम्ही गाफील न राहणं आणि ऍक्टिव्हली आपल्या प्रत्येक संघटनेच्या मिटिंगमध्ये चर्चेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. तर ही अपडेट झाली आपल्या कोर्ट केस बद्दल. याच्यापूर्वी तुमच्याशी मी आता आधी बोललो त्या उबरच्या अग्रीमेंट बद्दल, सर्व्हिस अग्रीमेंट बद्दल. त्याच्यापूर्वी तुमच्याशी बोललो मी पेपरला दिलेल्या एका बातमीबद्दल. आपण सगळे जे सहकार्य करताय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.